मी सुषमा। तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत सर्व प्रकारच्या चाट मध्ये यूज होणारे चिंचेचे गोड पाणी। तर ही रेसिपी मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये व योग्य प्रमाणामध्ये सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करू। तर येथे चिंचेचे गोड पाणी बनवण्यासाठी आपण ह्या वाटीने 1 वाटी चिंच घेतली आहे। यामधले आपण चिंचोके काढून घेतले आहे। तर येथे मी हे चिंच एका टोपामध्ये काढून घेत आहे। तर यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेऊया। चिंच बुडेल इतपत आपण पाणी ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने चिंच खाली थोडीशी प्रेस करून त्यावरती आपण झाकण ठेवून हे अर्धा तास आपण भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊया। त्याचप्रमाणे आपण त्याच वाटीने आपण पाव वाटी म्हणजे चिंच जेवढी घेतली आहे तिचा 1 हिस्सा, तर आपण ही ओली काळी खजूर घेतली आहे आणि मी त्याच्या बिया देखील काढून घेतलेल्या आहेत। तर ही देखील आपण चिंचेसोबत भिजण्यासाठी ठेवणार आहोत। तर यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून घेऊया आणि हे देखील आपण झाकण ठेवून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवूया। चिंच खजूर भिजत आहे तोपर्यंत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर आपण चिंच खजुरासाठी जी वाटी वापरली आहे त्याच वाटीने आपण येथे 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घेतली आहे। त्याचबरोबर चटणी आपल्याला गाळून घेण्यासाठी येथे 1 चाळणी आणि 1 मोठं भांडं लागणार आहे। तर आपण ज्यामध्ये चटणी बनवणार आहोत तीच कढई मी येथे घेतली आहे आणि अशा पद्धतीची पुरणाची जी चाळणी असते ती मी घेतली आहे। तर येथे पहा आपली चिंच आणि खजूर अशा पद्धतीने अर्धा तास झाला आहे, व्यवस्थित भिजले आहे। आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। तर येथे मी 1 ग्राइंडिंग जार घेतला आहे। तर आपण त्यामध्ये चिंच घालून घेऊया। तर चिंच ही पाण्यासकट तशीच घालून घ्यायची। त्याचबरोबर त्यामध्ये जे खजूर भिजवले आहे ते देखील अशा पद्धतीने ह्यामध्ये घालून घेऊया। तर आता सर्व आपण हे ग्राइंड करून घेऊया, एकदम फाईन प्युरी बनवून घेणार आहोत। तर येथे पहा आपले हे ग्राइंड करून झाले आहे। तर अशा पद्धतीने एकदम स्मूथ असे हे पेस्ट तयार आहे। तर येथे आपण मगाशी जी चाळणी आणि तुम्हाला कढई दाखवली त्यामध्ये ते सर्व घालून घेऊया व अशा पळीच्या साहाय्याने आपण हे सर्व गाळून घेणार आहोत। तर येथे पहा त्याच ग्राइंडिंग जारमध्ये मी पाणी घेतले आहे व त्यावरती हे घालून घेऊया। त्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करावाच लागणार आहे, त्यामुळे येथे पाणी यूज केल्यामुळे प्युरी व्यवस्थित गाळण्यास मदत होते आणि चोथा जो आहे तो वर राहतो। तर अशा पद्धतीने आपली संपूर्ण प्युरी गाळून झालेली आहे चाळणीच्या साहाय्याने आणि राहिलेला चोथा आपण फेकून देणार आहोत। तर येथे पहा चिंच खजूर आपल्याला चाळणीतून गाळून झाले आहे, परंतु ती घट्टसर आहे, त्यामुळे चाळणीवरती थोडेसे पाणी घालून आपण त्यामध्ये घालून घेऊया। तर येथे पहा हे पाणी अजूनही मला घट्टसर वाटत आहे, तर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी अजून घालून घेऊया। तर येथे आपण गॅस लावून घेऊया। तर यावरती आपण कढई ठेवून घेऊया। पळीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर याला 1 उकळी येऊन देऊया। तर येथे पहा उकळी यायला लागलेली आहे, आपण हे थोडेसे मिक्स करून घेऊया। तर येथे पहा चांगल्या पद्धतीने ह्याला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये जो 1 वाटी गूळ घेतला आहे तो घालून घेऊया। त्याचबरोबर 1 वाटी जी साखर घेतली आहे ती देखील घालून घेऊया। तर येथे तुम्हाला हवे असेल तर 1 वाटी गूळ 1 वाटी साखरेऐवजी 2 वाटी गूळ घालू शकता। तर आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जोपर्यंत साखर आणि गूळ व्यवस्थित विरघळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करत राहणार आहोत, नाहीतर गूळ साखर खाली लागू शकते तळाला। तर येथे गूळ साखर व्यवस्थित मेल्ट झाली आहे। त्यामध्ये 1 टीस्पून मी लाल तिखट घातले आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेऊया। त्यानंतर येथे मी ½ टीस्पून जिरे पावडर घेतलेले आहे, ती देखील यामध्ये घालून घेऊया। त्यानंतर येथे चाट मसाला घेतला आहे ½ टीस्पून, तोही घालून घेऊया। आता हे सर्व व्यवस्थित पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। तर येथे सर्व व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता आपण मीडियम फ्लेम केलेली आहे। मीडियम फ्लेमवरती हे 10 ते 15 मिनिट आपण उकळून देणार आहोत। त्यानंतर आपले चिंचेचे गोड पाणी तयार होईल।
तर येथे पहा 10 मिनिटानंतर थोडासा घट्टसरपणा आलेला आहे, परंतु आपण अजून 5 मिनिट ठेवणार आहोत. त्यानंतर आपले चिंचेचे पाणी तयार होईल. तर येथे पहा आपले 15 मिनिट कंप्लीट झाले आहे आणि येथे चिंचेचे पाणी देखील घट्टसर झाले आहे थोडेसे. तर येथे आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी साईडला ठेवूया. तर येथे पहा आपले चिंचेचे पाणी थंड झालेले आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपले सर्व प्रकारचे चाटमध्ये वापरले जाणारे चिंचेचे गोड पाणी तयार आहे. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी इथून पुढे जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.